मित्रांनो, जर तुम्ही 10 ते 17 जुलै दरम्यान कोल्हापूरहून मुंबईला महालक्ष्मी एक्सप्रेस किंवा कोयना एक्सप्रेसने जाणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण रेल्वेने काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत आणि तुमच्या प्रवासावर याचा थेट परिणाम होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान. तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आयएम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मुंबई पुणे घाट विभागात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. चला तर मग कोणती गाडी रद्द आहे आणि कोणती गाडी बदललेल्या मार्गाने धावणार आहे हे अगदी आपल्या सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी महालक्ष्मी एक्सप्रेस बद्दल. गाडी नंबर 17412 ही गाडी 10 जुलै ते 17 जुलै दरम्यान कोल्हापूरहून सुटणाऱ्या नियोजित फेऱ्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. तर मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी गाडी क्रमांक 17411 ही गाडी 11 जुलै ते 18 जुलै दरम्यान मुंबईहून सुटणाऱ्या नियोजित फेऱ्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. आता बोलूया कोयना एक्सप्रेस बद्दल. गाडी नंबर 11030 ही पूर्णपणे रद्द नाही, मात्र ती फक्त कोल्हापूर ते पुणे या मार्गावरच धावणार आहे. पुणे ते मुंबई हा पुढील प्रवास या कालावधीत रद्द करण्यात आला आहे. मुंबईहून कोल्हापूरला येणारी गाडी क्रमांक 11029 ही मुंबईऐवजी पुण्यातून सुटणार आहे आणि पुढे नेहमीप्रमाणे कोल्हापूरपर्यंत धावणार आहे. मित्रांनो, याशिवाय सातारा दादर एक्सप्रेस आणि हुबळी दादर एक्सप्रेसच्या काही फेऱ्यांवरही या ब्लॉकचा परिणाम झाला आहे. त्यामुळे या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही निघण्यापूर्वी NTES किंवा IRCTC वर आपल्या गाड्यांचं लाईव्ह स्टेटस एकदा नक्की तपासून घ्या. जर तुमचं या गाड्यांमध्ये आरक्षण असेल तर रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या गाड्यांसाठी परतावा रेल्वेच्या नियमानुसार दिला जाईल. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी एकदा आपल्या गाडीचं लाईव्ह स्टेटस नक्की तपासा. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. अशाच रेल्वेच्या अचूक माहिती मिळण्यासाठी आपल्या ट्रेन लव्हर्स आयएम चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.